नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच हवं. मी आज बऱ्याच दिवसांनी आलेले आहे. माझं साई चरित्राचं पुस्तक वाचण्याचे 50 भाग होते. ते मी वाचत होते आणि ते आता कंप्लीट झाले आहे. आणि लोकांनी मला सांगितलं की तुम्ही शिवचरित्राबद्दल आम्हाला काहीतरी सांगा. तर मी आता शिवचरित्राचं भाग वाचायला सुरुवात करत आहे. तर जास्त वेळ न दवडता आपण डायरेक्ट वाचनाला सुरुवात करत आहोत. तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि अशाच नवनवीन कथा किंवा कादंबऱ्या, कविता ह्याचा आस्वाद घ्या. तर चला आता आपण वाचायला सुरुवात करत आहोत. श्रीमंत महाराज राजश्री राजाराम साहेब छत्रपती साहेबांच्या सेवेशी. लेखनास आज्ञा. विनंती सेवक कृष्णाजी अनंत सभासद कृतानिक विज्ञापन एसीजी साहेब मेहरबानी करून सेवकास पुसिले की आपले पिते थोरले राजे यांनी इतका पराक्रम केला व 4 पातशाहीशी दावा लावला. ऐसा पराक्रम केला, ऐसे असता औरंगजेब येऊन त्याने किल्ले किल्ले अनर्थ मांडला. याचा अर्थ काय? तुम्ही पुरातन राज्यातील माहितगार लोक आहात, तरी इस्तकबिलपासून चरित्र लिहून देणे म्हणून आज्ञा केली. त्याचवरून वर्तमान एसेजी हे छोटे छोटे पार्ट्स आहेत. तर ह्याच्यामध्ये हे लेखनास आज्ञा आहे, मग मालोजी दृष्टापन, संभाजीचा जन्म, आदिलशाह, कृष्णाजी, असं बरंच काही काही आहे ते. तर मी तुम्हाला ते सगळे थोडे 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 असे वाचून दाखवणार आहे. तर आता आपण दुसऱ्या भागाकडे जात आहोत. ते अगदी छोटं छोटं आहे बघा, लेखनास आज्ञा. आता मालोजीस दृष्टांत. तर मालोजीस दृष्टांत काय पडला आहे तो आता आपण बघत आहोत. मला इथे थोडं ॲडजस्ट करायला लागेल. राजे यांचे बाप थोरले महाराज राजश्री शहाजीराजे यांचे बाप म्हणजे राजे यांचे आजे राजश्री मालोजी राजे व विठोजी राजे भोसले हे निजामशाही वजीर दौलत करून ते तोलदारीने होते. त्यांची निष्ठा श्री शंभू महादेव यांच्या भजनी वहत होती. त्यास शिखरी यात्रा चैत्रमासी भरते. 5-7 लक्ष माणसे मिळतात. पाण्याचे बहुत संकट उदक नाही. 3 केशांवरून उदक आणतात. लोकश्रमी बहुत होतात. म्हणून राजश्री भालोजी राजे यांनी तेथे जागा पाहून तळे एक थोर बांधिले. सर्वच लोकांस उदक कार्यास येई असे केले. अपरिमित द्रव्य खर्च केले. तळे संपूर्ण उदकाने भरले. हे करिताच रात्री श्री शंभू महादेव स्वप्नास येऊन प्रसन्न होऊन बोलला, जे तुझ्या वंशात आपण अवतार घेऊ. देव ब्राह्मणांचे संरक्षण करून म्लेच्छांचा क्षय करतो. दक्षिण देशाचे राज्य देतो म्हणून त्रिवार वचन करून वर दिला. त्याचवरून राजे यांस बहुत संतोष होऊन त्याने दानधर्म बहुत केला. आता ह्याच्यामध्ये थोडं वेगळी भाषा जाणवते बघा, पण आपण ती जाणून घेऊया. आता शिवाजीचा जन्म. तर शिवाजीचा जन्म कसा झाला त्याचं आता थोडंसं वर्णन इथे आहे. पुढे राजश्री मालोजी राजे यांच्या पोटी राजश्री शहाजी राजे व राजश्री सफरजी राजे हे 2 पुत्र झाले. दोघांनी पातशाहीमध्ये दौलता केल्या. दौलत करीत असता निजामशाही बुडाली. यावर शहाजी राजे इदलशाही वजीर झाले. महाराज हा किताब दिला. 10-12 हजार फौज चालू लागली. शहाजी राजियांस 2 स्त्रिया, प्रथम स्त्री जिजाऊ जाऊ, दुसरी स्त्री तुकाऊ आऊ. तिचे पोटी एकाजी राजेपुत्र आले. जिजाऊ जाऊ हिचे पोटी राजे शिवाजी राजेपुत्र होतात. श्री शंभू महादेव जागृती येऊन स्वप्न झाले की आपणच अवतरलं आहोत आणि पुढे बहुत ख्यात करणे आहे. 12 वर्षपर्यंत तुम्ही आपले जवळ ठेवावे, पुढे न ठेवणे, जातील तिकडे जाऊ देणे, आटोप न करणे, ऐशी जागृती झाली. शहाजी राजे कर्नाटक बेंगळूर येथे होते. त्यांच्यापाशी कारभारी राजश्री नारोपंत दक्षित होते. त्यांच्या पोटी रघुनाथ पंत व जनार्दन पंत हे 2 पुत्र बहुत शहाणे आले. शहाजी राजे यास दौलतीमध्ये पुणे परगाणा होता. तेथे दादाजी कोंडेव शहाणा चौकस ठेविला होता. तेथे बेंगळुरास महाराजे भेटीस गेला. त्याच्याबरोबर राजेश्री शिवाजी राजे व जिजाभाऊ आऊ ऐसे गेले. ते समयी राजेस वर्ष 12 होती. बराबर शामराव निळकंठ म्हणून पेशवे करून दिले.
व बाळकृष्ण नारोपंत दक्षितांचे चुलत भाऊ मुजुमदार दिले. सोनोपंत डबीर व रघुनाथ बल्लाळ सबनीस ऐसे देऊन दादाजी पंतास व राजे यांस पुण्यास रवाना केले. ते पुण्यास आले. इतकी भाषा अवघड आहे की मला बोलायलाही ती थोडी कठीण वाटत आहे, पण जी आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. 12 मावळे काबीज केली. येताच 12 मावळे काबीज केली. मावळे देशमुख बांधून दस्त करून पुंड होते त्यास मारिले. त्याचवर कालवशात दादाजी कोंडे मृत्यू पावले. पुढे शिवाजी राजे आपणच कारभार करत चालले. मग सुपे महाल येथे कोणी एके जागी संभाजी मोहिता म्हणून सावत्र आईचा भाऊ मामा होता. तो महाराजांनी महालवीर ठेवला होता. त्याचे भेटी शिमग्याचे सणास पोस्त मागाव्यास म्हणून गेले. मामास कैद करून ठेवले. त्याने 300 घोडे पागेचे होते व द्रव्यही बहुत होते. वस्तुभाव कापड हस्तगत करून सुपे देश साधीला तुकोजी चोर मराठा म्हणून लष्कराचा सरनोबत केला. शामराव निळकंठ पेशवे व बाळकृष्ण मुजुमदार, नारोपंत, सोनोजीपंत, रघुनाथ बल्लाळ सबनीस असे कारभारी करून बहुसावंतपणे चौकशीने वर्तणूक करत चालले. आता 5वा भाग, पुरंदर घेतला. अगदी छोटे छोटे भाग आहेत बघा. मला पुढेही माहीत नाही काय आहे, पण मला बऱ्याच लोकांनी सांगितलं आणि हे जरा मला शिवचरित्र वेगळं वाटलं, म्हणून मी हे तुमच्यापर्यंत वाचून दाखवत आहे. आता पुरंदर घेतला. तर पुरंदर घेतलामध्ये काय आहे बघूया आपण. अगदी हे ना असं आय डोंट नो, हे खूप मला हळुवारपणे करावं लागते, नाही तर ते एकदम पुढे तरी जातं नाही तर मागे तरी येतं असं होते. पुढे जुन्नर शहर मारिले. घोडे 200 पाडाव केले. 3 लक्ष होनाची मत्ता खेरीज कपड जिन्नस जडजबाहेर हस्तगत करून पुण्यास आले. मग अहमदनगर शहर मारले. मोगलांशी मोठे युद्ध केले. 700 घोडे पाडाव केले. हत्तीही पाडाव केले. द्रव्य बहु सापडले. ते समयी पागा पारशे व शिलेदार 2000 झाले. अशी 3000 स्वारांची बेरीज झाली. जेव्हा माणकोजी 10 तोंडे सरनोबत लष्करांचे केले. मग किल्ले कोंढाणा इदलशाही होता तो भेद करून घेतला. ठाणे आपले ठेवले. सर्वेच पुरंदरगड इदलशाही येथे निळकंठराव म्हणून ब्राह्मणगडास खावंत होते. ते मेले. त्यांचे पुत्र दोघे ते एकांतात भांडू लागले. त्यांची समाजवासीय काराव्यास म्हणून राजे पुरंदरास गेले आणि ते दोघे भाऊ कैद करून तेही गड आपणच घेतला. आपलेच ठाणे बसवले. जावळी काबीज. आता आपण जावळी काबीज कशी केली ते बघणार आहोत. त्याचवरी कोकणात कल्याण भिवंडी मारली आणि माहुली किल्ला आदिलशाही घेतला. मावळे लोक याची संचणी करत चालले. मुरादाबाद म्हणून डोंगर होता त्यास बसवले. त्यांचे नाव राजगड म्हणून ठेवले. त्या गुडाच्या 4 माच्या वसवल्या. कोकणात चांदरराव मोरे म्हणून राज्य करीत होते व शृंगारपुरी सुर्वे राज्य करीत होते. त्यांचे प्रधान शिर्के होते. असे जबरदस्त गड कोट 10-12 हजार लष्कर हाशम समेत राज्य करीत असत. त्यांच्याकडे रघुनाथ बल्लाळ सबनीस बोलावून पाठवले. विचार करता करता चांदरराव मोरे यांस मारल्या विरहित राज्य साधत नाही. त्यास तुम्हा वाचून हे कर्म कोणास न होय. तुम्ही त्यांच्याकडे हेदवीस जाणे ऐसे सांगितले. बराबर निवडक धारकरी 6-6 माणसं निवडून दिले. ते स्वार होऊन जावली नजीक जाऊन पुणे चंदर्यास सांगून पाठवले की आपण राजकीयाकडून आलो आहोत. कित्येक बोलणे चालणे तरह कर्तव्य आहे असे सांगून पाठवले. उपरी त्यांनी त्यांस आपणाजवळ बोलवून भेट घेतली. कित्येक बाह्यात्कारी बोलणे झाले. बिराड दिले तेथे जाऊन राहिले. दुसरे दिवशी मागती गेले. एकांती भेट घेतली. बोलणे झाले. प्रसंग पाहून चांदरराव व सूर्याजीराव दोघा भावास कटारीचे वार चालवले. जमातीशी निघून चालले. पाठीवर लाग झाला त्यास मारून निघून चालले. खासास पडली यावरी लोक काय चालून घेतात असे कर्म करून परतोनी राजियाकडे भेटीस आले. तेच खासा राजा चालून जाऊन चावलीचं सर केली. मावळे लोकांस कौल देऊन संचणी केली. प्रतापगड म्हणूनच नावास वसवला. हनुमंतराव म्हणूनच चंदररायाचा भाऊ
चतुर्बेट म्हणून जागा जगवलीचा होता, तेथे बल धरून राहिला. त्यास मारल्याविना जावलीचे शल्य तुटत नाही असे जाणून संभाजी कावजी म्हणून महालदार राज्याचा होता. त्यास हनुमंतराव याचकडे राजकारण पाठवून सोडरिकीचे नाते लावून एकांती बोलीचालीस जाऊन संभाजी कावजी याने हनुमंतरायास कटारीचे वार चालून जिवे मारले. जावली काबीज केली. सवितर खैरियात बाबाजीराव म्हणून पुंड होता, तोही कैद करून त्याचे डोळे काढले. ओ माय गॉड, हे एवढं वाचायलाही मला खूप त्रास झाला. ही कुठची भाषा आहे माहीत नाही, पण थोडं मराठीपासून वेगळं आहे असं वाटतं. पण एनिवे, वाचताना खूप मजा येत आहे. तुम्हालाही ऐकताना खूप मजा येत असेल. तर आज आपण आपलं सेशन इथेच संपवत आहोत. उद्या आपण याचा संभाजीचा जन्म कसा झाला ते बघणार आहोत. तर रोज तुम्ही माझ्या चॅनलला जरूर भेट द्या आणि जर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.